नमस्कार मंडळी, मी वैशाली. स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर हे बघा, आज आहे मंगळवार. हा व्हिडिओ मंगळवारचा आहे आणि तुम्ही बघू शकता आमच्या इथे इतका पाऊस पडतोय कारण नाशिकला ढगफुटीचा वगैरे धोका सांगितलेला आहे. आणि आमच्या इथं तसं तर बघायला गेलं तर मग सोमवारपासूनच रात्रीपासून खूप पाऊस पडतोय. मी तुम्हाला आता बॅक कॅमेऱ्याने दाखवते, की आमच्या इथं खूप पाऊस पडतोय असं. आणि आज आहे बुधवार, तर बुधवारी पण खूप पाऊस पडतोय आमच्याकडे. हे बघा, मी आता तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. हे आमच्या शेजारच्यांनी असं बांधकाम काढलेलं आहे. बाहेरचा पोर्च वगैरे बांधतायत, पण त्यांच्या इथं पण भरपूर पाणी मध्ये जातंय घरात. कारण पोर्चमधून बाहेर निघायला जागाच नाही पाणी निघायला, तर ते साचून सगळं त्यांच्या घरात जातंय. आणि हे आहे आमच्या दारचं जास्वंदीचं झाड. आज पाऊस होता म्हणून या झाडाला म्हणजे जास्वंदीचे फुलं आहेत. नाहीतर एकही फुल राहत नाही. आम्ही उठतो म्हणजे आम्ही दरवाजा उघडतो फुलं तोडायसाठी, तोपर्यंत त्या झाडाला एकही फुल राहत नाही. सकाळी 5 वाजताच सर्वजण फुलं तोडून निघून जातात. हे बघा किती पाऊस आहे. आता कमी झालेला होता. मी जेव्हा व्हिडिओ काढत होती तेव्हा थोडा कमी झालेला होता पाऊस. पण वातावरण तुम्ही बघू शकता कसं वातावरण झालेलं होतं. भरपूर पाऊस होता आणि हे जे शेजारी बांधकाम चालू आहे ना, या बांधकामाचं पण पाणी वगैरे सिमेंट वगैरे सगळं गळतं खाली. आणि हे बघा कसं वातावरण होतं आमच्या इथं. हे बघा म्हणजे बऱ्याच दिवसानंतर फुलं बघून मला बरं वाटलं. त्यानंतर मी घरात आले आणि रुद्राला भेटलेले होते शाळेतून पुस्तकं. आता पावसाचं करायचं तरी काय? घरात बसून पण टीव्ही बघून किती बघणार आहे? खूप बोर होत होतं. मग म्हटलं चला जाऊ द्या, तिला पुस्तकं भेटलेले आहेत. त्या पुस्तकांना कव्हर तरी लावून घेऊ. मग तिला मला वाटतं 12 का 13 काहीतरी पुस्तकं भेटलेले आहेत. 12 का 13 पुस्तकं भेटलेले आहेत. त्या पुस्तकांना म्हटलं कव्हर लावून घेऊ. मग ते मागच्या वर्षी मी एक रोल आणला होता कव्हरचा ट्रान्सपरंट पेपरचा. त्यातच म्हटलं सर्व पुस्तकं बसून जातील. कारण की अर्धे पुस्तकं मागच्या वर्षी लावले गेलेले होते. मागच्या वर्षीच्या पुस्तकांना अर्धा रोल लावला होता. आता मग म्हटलं लावू तर तो रोल काही पूर्ण बसला नाही. हे बघा हा रोल आहे आणलेला होता ट्रान्सपरंट कव्हरचा तिच्या पुस्तकांना लावण्यासाठी. आणि मग म्हटलं चला आता हिच्या पुस्तकांना कव्हर लावून घेऊ. मला वाटलं सर्व बसून जातील. 8 मीटर दिलेलं आहे म्हटल्यावर. तर त्यात 5च पुस्तकं बसले फक्त. 5च पुस्तकांना कव्हर लागलं. आणि माझ्या मुलीने घरामध्ये तारक मेहता लावून ठेवलेलं होतं. त्यामुळे मला हा व्हिडिओ व्हॉईस ओव्हर करावा लागला. कारण मी काय बोलते हे तुम्हाला ऐकूच आलं नसतं. तिने इतका टीव्हीचा आवाज जोरात करून ठेवलेला होता. मग म्हटलं चला व्हिडिओ व्हॉईस ओव्हरच करून टाकू. आणि ही बघा ही बसलेली आहे. हे पुस्तकं वगैरे घेतले, कव्हरचं पण घेतलं, कात्री वगैरे सगळं जवळ घेऊन घेतलं. आणि सध्या माझी व्हिडिओ येत नाहीये कारण माझ्या मोबाईलला नेटवर्कचा इश्यू झालेला आहे. त्यामुळे मग व्हिडिओ तर आहेत, पण मग ते अपलोड होण्यासाठी प्रॉब्लेम येतोय. हे बघा 5च पुस्तकांना कव्हर लावलं. बाकीचे पुस्तकं तसेच आहेत. आता मला उद्या जावं लागेल आणि घेऊन यावं लागेल कव्हरचं. कारण पाऊस असल्यामुळे अजून घराच्या बाहेर निघता येत नाही. त्यानंतर हे बघा, मी इथं पाईप क्लीनरचं वगैरे आणलेलं आहे. पाईप क्लीनरचं सामान मी आणलेलं आहे. कुणाला जर पाईप क्लीनर्सचं शिकायचं असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलवर शिकू शकता. शिवकृपा क्रिएशन म्हणून माझं YouTubeला एक चॅनल आहे. त्यावर रंगोली मॅट्स आणि पाईप क्लीनर्सचं वगैरे शिकवलं जाईल. तर तुम्हाला जर शिकायचं असेल, तर तुम्ही त्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करू शकतात. कारण की मी हिंदीमधून शिकवणार आहे आणि स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. हे बघा, हे पाईप क्लीनरचं मटेरियल मी आणलेलं होतं. काही पाईप क्लीनर्सच्या पेटल्स मी बनवलेल्या पण होत्या लोटसच्या. त्या पण तुम्हाला आता मी दाखवते पुढे व्हिडिओमध्ये. हे बघा, हे अशा पेटल्स बनवलेल्या होत्या लोटस आसन बनवायसाठी, देव ठेवण्यासाठी किंवा एखाद्या फुटाची मूर्ती तुम्ही ठेवू शकता. 1-1.5 फुटाची मूर्ती ठेवू शकाल. एवढं सुद्धा तुम्ही लोटस त्यापासून बनवू शकतात. तर ह्या मीडियम साईजच्या पेटल्स मी बनवलेल्या होत्या. यापेक्षाही मोठ्या बनतात. जर तुम्हाला हे शिकायचं असेल, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. शिवकृपा क्रिएशन त्या चॅनलचं नाव आहे. आणि त्यानंतर संध्याकाळी होता चव्हाण मावशीचा वाढदिवस. तर त्या मला वाटतं 60 वर्षाच्या झाल्या. तर त्यांची सून आलेली होती, की आमच्या सासूबाईंचा बर्थडे करायचा आहे, तर तुम्ही सर्वांनी संध्याकाळी या, जेवण वगैरे सर्व आहे. आणि त्या चव्हाण मावशी सांगून गेल्या, की सर्वांनी पिवळ्याच साड्या घालायच्या. मग त्यामुळे ही पिवळ्या कलरची साडी घातलेली होती आणि अशी तयारी केली फक्त आणि आम्ही निघालो त्यांच्या घरी जायला. तर 2 घरं सोडूनच जायचं होतं बुवा. जास्त काही लांब नव्हतं जायचं. मग हे बघा तिथं गेल्यावर ते सर्व येऊन गेलेले होते. रामरक्षा वगैरे म्हणून झाली होती. आणि हे बघा एवढी मंडळी होती त्यांचे व्याही, सून, सुनेची बहीण, मुलगा आणि हे आमच्या रो हाऊसमधले, काही समोरचे बंगल्यातले.
ये ना. हा आता उलटा ठेव ना. सरळ असा ठेव ना. असा इकडे असा. नाही तुम्हीच धरा. नाही पडा. इकडे बघा 1 किलोचा केक आहे तो. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you. Happy birthday to you. संगीता इकडे ये ना ते ताई. अगं ते लाडू दे. लाडू जास्त आवडतात इकडून बी. एवढा नको गं. हो हो कापते कापते. वा वा.